पुतळा जर का स्टेनलेस स्टीलचा असता तो पडला नसता, तर मग उभारतानाच काळजी घेतली नाही आता प्रश्न ते झालेच ना. इव्हेंट करायसाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराजांचा पुतळा आम्ही उभारतो आहोत, महाराष्ट्र आम्ही शिवप्रेमी आहोत, हे खोटारड्या लोकांनी तो दाखवायचा खोटारडेपणा केला. त्यामुळेच तो निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं आहे. जे स्टील वापरलं गेलं आहे, जी क्वालिटी काय पाहिजे ते सगळं कुठे ते सगळा पैसे खाण्याचा धंदा होता. आणि 2 महिन्यामध्ये कुठे काय एवढा पुतळा उभारला जातो काय? आणि पंतप्रधान त्या पुतळ्याचे अनावरण करणार आहे, त्यावेळेस ती काळजी घेतली पाहिजे होती. गडकरी साहेबांना ते खरं आहे की पुतळा उभारताना याची काळजी स्टेनलेस स्टील, कारण समुद्राच्या काठावरचा तो पुतळा आहे, लोखंड गंजतो, हे नव्यानं सांगायची गरज काय? सगळ्यांनाच माहीत आहे. आणि अशा वेळेस आपण या महाराष्ट्राचं स्वाभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज, आणि या महाराष्ट्राच्या दैवतांचा पुतळा उभारताना ती काळजी करू नये. याचाच अर्थ असा आहे की त्यामध्ये या लोकांनी केवळ तातूरमातूर काम करून त्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मतं घेण्याचा केलेला हा धंदा होता. बरं, मला एक सांगा की कुठंतरी 1 आठवडा झाला अजून चौकशी समितीचं काही पुढे आलेलं नाही, कुठेतरी काही चौकशीमध्ये काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न होत आहे का? 100% लपवण्याचा, आरोपीला लपवण्याचा प्रयत्न चालला आहे. बदलापूरच्या आरोपीला लपवण्याचा प्रयत्न चालला आहे, इथंही आरोपीला पाठीशी घालण्याचं काम चाललेलं आहे. हे सगळी सरकारची मिलीभगत आहे. 2 महिने थांबा, एकेकाला धुंदडून काढू आणि एकेकाला फटके मारायचं काम करू. जे महाराजांचा अपमान करतात त्याला चौकामध्ये फटके मारले पाहिजेत. आणि हे सरकार जर खरं शिवप्रेमी असतं आणि छत्रपती शिवरायांच्या मानणार असतं तर आतापर्यंत कडक कारवाई केली असती. 4 दिवसामध्ये सगळा अहवाल आला असता आणि आरोपीला अटक झाली असती. आरोपी पडतोय यांना माहीत नाही काय? हेच लपवत आहेत आणि हे सगळं महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. एसटी कर्मचारी संपाचा शेवटला दिवस आहे. एक शेवटला प्रश्न, एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा दुसरा दिवस आहे. नाही, हे संप एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे त्यांनी फसवलं एसटी कर्मचाऱ्यांना. आणि मागच्या वेळेस विलिनीकरणाची भाषा करत होती, आता कुठे गेलं यांचं विलिनीकरण? म्हणजे सत्तेमध्ये नसताना बगबग करायची आणि सत्ता गेली की मग घुमजाव करायचा, ही यांची नीती आहे. आणि त्यामुळेच आज जो त्यांचा संप आहे ते सगळ्या मागण्या त्यांनी मान्य करा. आम्ही पाठीशी राहू, नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करतील त्यावेळेस आम्ही त्यांना सोबत देऊ. जर तुम्ही बनवाबनवी करत असाल आणि एस टी कर्मचाऱ्यांना काय मूर्ख समजलात काय तुम्ही? कोणीतरी एक छचोऱ्या पुढे आणून त्याच्या माध्यमातून हे सगळे धंदे करायचेत आणि नंतर मात्र घुमजाव करायचा, तर हे एस टी कर्मचाऱ्यावर अन्याय आहे. आणि त्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्या सगळ्या मागण्यांच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, अन्यथा आम्ही त्यांच्यासोबत आंदोलनात उतरू. तर आपण बघू शकतो की विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे, त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका या सगळ्या गोष्टीला घेऊन मांडलेली आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.